चे पैसे कमी केलेले नाहीत, पंचायत समितीचे केलेले नाहीत. फक्त या योजनेच्या विरोधामध्ये जे कोण कोर्टामध्ये गेले त्यांना ही योजना व्हायला द्यायची नव्हती आणि ते कोण होते हे देखील आता महिला भगिनी शोधून काढतील. या विरोधामध्ये जाऊन महिला भगिनींना आर्थिक स्रोत उपलब्ध करून द्यायचा नाही, त्यांची आर्थिक उन्नती करायची नाही, असं षडयंत्र महाविकास आघाडीच्या एका पक्षाकडनं रचलं गेलं आणि ती देखील कल्पना आता मी जाधव साहेबांना व्यासपीठावर दिली. साहेब, कलरचं ते काय सांगितलं तर ते गणित आम्हाला पण सांगा. नाही, कलरचं गणित मलाच कळलं नाही तर मी तुम्हाला काय सांगणार. पण तो कलर जो भास्कर जाधव साहेबांनी आज कुर्ता घातलेला होता हा महाराष्ट्रामध्ये कलर फेमस झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचं गमक काय हे मला सांगा आणि मला जर सांगितलं नाही तर विक्रांतला सांगा. मी विक्रांतची चर्चा करून मी ऐकून घेईन असं मी बोललो. सर, तो कलर जर समजा त्यांनी तुम्हाला गणित सांगितलं मग तसाच कलर तुम्ही पण वापरणं का? म्हणजे त्यांनी आता आमदारांनी वापरला तुम्ही पण, म्हणजे ह्याचं गणित काय मुद्दा असा आहे कलर की त्यांनी कलर तो का वापरला, अजितदादा तो कलर का वापरतायत, अजितदादांच्या गाडीच्या कलरचा कलर तो काय आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी क्युरिओसिटीने विचारलं तो कलर त्यांनी का वापरला. आता मी पण कलरफुलच घालून आलोय ना, त्याच्यामुळे तो काय कोणी कुठचा कलर घालावा याला काही बंधन नाही. पण मला तो कलर सिमिलर वाटला म्हणून जाधव साहेबांना विचारलं याचं गमक काय. पण सर, ते दोन कलर परत भविष्यात एकत्र येणार आहे? ते दोघांना विचारा ना. चालेल, मग त्यांना पण विचारू. आणि 2 महिन्यानंतर तुम्ही अध्यक्ष होणार की ते अध्यक्ष? तुम्ही जो गमतीचा विषय केला. मी गमतीचा विषय नाही केला. जाधव साहेब असं बोलले की आपण तुमच्या तालुक्यामध्ये 1 मेगावॅटचा प्रकल्प अजून वाढवूया, माझ्या तालुक्यामध्ये 1 वाढवूया. त्यावेळी कदाचित तुम्ही पालकमंत्री असाल किंवा मी पालकमंत्री असेल हे आता बघू. त्याच्यावर मी बोललो की तुमच्या सहकार्यानंच वाढवू, पण नियोजन मंडळाचा अध्यक्ष मीच असेल म्हणजे पालकमंत्री मीच असेल. पण सर, 2 महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये दोघंही एकाच व्यासपीठात दोनदा आलात, हा गणित काय अजून कळलं नाही मला. पण येऊ नये असं तुम्हाला वाटतं का? आमची इच्छा आहे ना, या नाही आम्ही आलो एकत्र या. गुहागरच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. तात्विक जरी मतभेद असतील तरी शेवटी विकास कामं करणं हे महत्वाचं आहे. आणि मी त्यांचं नाव देखील घेऊन सांगितलं की ते पालकमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघावर अन्याय केला नव्हता. त्याच्यामुळे विरोधक हा निवडणुकीपुरता मर्यादित असावा. जे काही सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होतं तसं तर आमच्या दोघांमध्ये नाही. आणि मग आम्ही दोघं व्यासपीठावर आल्यानंतर अडचण काय? येऊ नये अशी तुमची इच्छा आहे का? आमची इच्छा आहे तुम्ही एकत्रच राहा. तुम्ही तर असे प्रयत्न करावेत आम्ही कायम एकत्र आलं पाहिजे. मग तसे करा ना प्रयत्न. कलर पण एकत्रच यावा. नाही, एक मात्र त्याच्यामधली वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की एकदा आमदार महोदयांबरोबर माझी बैठक झालेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की प्रकल्प आले पाहिजेत आणि प्रकल्पाला जर शेतकऱ्यांचा विरोध नसेल, माझं वर्डिंग बघा, त्याच्यानंतर परत कॉन्ट्रोवर्सी व्हायला नाही पाहिजे. जर शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर MIDC झाली पाहिजे. परंतु ज्यावेळी 11 गावातल्या लोकांना मी घेऊन बसलो त्यावेळी मला स्पष्ट त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रकल्प नको. आता शेतकऱ्यांनाच जर प्रकल्प नको असेल तर त्याच्यामध्ये मी पुढे जाऊन का करावा? तो रत्नागिरीमध्ये कोकणाच्या दृष्टीनं विकासात्मक चालना देणाऱ्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते आहे. कोकणातल्या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये पूर्वी एक जिल्हा असताना लोकनेते शामराव पेजे साहेबांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून लोकनेते शामराव पेजे साहेबांचं नाव इंजिनिअरिंग कॉलेजला देण्याचा नामकरण सोहळा देखील आहे. आणि त्याच्यानंतर 45,000 महिलांचा माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आहे. अजिबात कपात झालेली नाही. माझी त्यांच्यावर बैठक झाली मागच्या आठवड्यामध्ये. मी स्पष्ट मॅनेजमेंटला निर्देश दिलेले आहेत, तुम्ही लोकांना जे काही पैसे देता, पगार देता, ही काही मेहरबानी करत नाही. इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीन घेतल्या म्हणून तुमचा प्रकल्प झालेला आहे आणि तो काही प्रायव्हेट प्रकल्प नाही. त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यामुळे शासनाला सांगितल्याशिवाय नोकर कपात करण्याची कुठची भूमिका घेऊ नये याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.